गाइस, वेलकम और वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। इधर देख के ही बोल रही हूँ। अरे आता ये कुछ है, इधर है, इससे मारूंगा। शी हे काय आता मला ते हे खूप कॅमेरा खाली आहे, पण जर मी ठीक आहे इथे लावते, ठीक आहे, ओके ओके। तुम्ही थोडं समजून घ्या की खाली अंड बनतंय, अंडच बनतंय, समजून नका घेऊ। तेच आहे, अजून काय नाही। तर बटर टाकू काय? बटर मध्ये बनवते आज, बटर। असं निघत नाही ना, मला लय राग येतो माहितीये, बहुत राग। इथे ह्याच्यातच गायबच झालं। आता ते अजून मेल्ट होण्याच्या पहिला मी अंड असं कोणाचं तरी मटर, ओ सॉरी वेज, ओ शिट, जो नाही फुटना चाहिए था वो फुट गया। दाखवते तुम्हाला मी काय केलं। यार मला ते येल्लो मेन खायचं होतं आणि ते शिजतंय, मला नाही पाहिजे अंड। अंड फेकू पण नाही शकत बघा, फोड डाला आणि ते शिजतंय। आता काय करूया, काय नाही करू शकत। मीठ टाकते आणि खाते गपचूप। मीठ नवीन आणलंय ना, ते एकदम असं सॉफ्ट वाटतंय। म्हणजे ते हर टाइम सॉफ्टच असतं ना, की आपण ठेवून ठेवून ते थोडंसं हे होऊन जातं। भगवान जाणे, अजून काय टाकू? माझा अंडा तर बासण झालं पार एकदम। शिट, अजून एक अंडा बनवू काय? पण खायच्या ताकद नाही ह्याच्यात माझ्या। मी एक टाइमला एकच अंड खाऊ शकते। मला अंडा फंडा हो गया, अंडे का फंडा हो गया मेरे। आणि मी कालचा हा व्लॉग माझा आता चालू केलाय, कालचा कंटिन्यू केलाय, सॉरी। आणि कोण कोण हाफ फ्राय करून खातं? हाफ फ्राय मला खूप आवडतो, तुम्हाला पण आवडत असेल। कोणाकोणाला नाही आवडत, मला हेच नाही तुम्ही काय आवडत, एवढा चांगला असतो यार। पण तो बासड झाला पार, त्याच्यापेक्षा मग मी ते कांदा बिंदा कापून नसता टाकला, अजून चांगला बनवून खाल्ला असता। मग हे हाफ फ्रायच्या नादात सर्व फ्राय झालं, बघूनच खायचं मन नाही करत। हे फुटणार पण नाही, थोडंसं आहे, पण आता ते कसं पाहू? काय करू? दुसरं अंड बनवू काय? समजत नाही। असं खायला आता त्याच्यावर अंड ठेवू, त्याच्यावर ब्रेड ठेवू। इसे कहते हैं डोखा। खूप भूक लागलेली म्हणून मी हे बनवून खाते। आणि आता मम्मी आणि येशू आणि मोनू तर आईकडे, मी घरी आहे। मोनू आणि येशू आणि मम्मी येईन, आता कधी येईन माहीत नाही। बाय। आजचा व्लॉग मी चालू केला आहे 3 वाजता। घरी कोण नाही आता, जस्ट येशू गेली, ते जरा लॉकअप लावते मी। आणि मी हे रेडी होत होते म्हणून मी व्लॉग चालू नाही केला। आणि कसं वाटतंय हा वाला आय लुक नाही। परत मी काय नाही केलं जास्त, मी फक्त इथे ब्लॅक लावला, एवढं कन्सिलर लावला आणि त्याच्यावर येल्लो आय शॅडो लावला। इथे लॅशेस लावले फेक अर्धे, एक लॅशेसला कट केलं, मोठेवाले होते ते, दोन्ही बाजूनी सेम मोठे होते, तर त्याला कट केला आणि एक या बाजूला लावला, एक या बाजूला लावला। मध्ये नाही लावला, मध्ये खूप ओव्हर वाटतं किंवा ते फेक वाटतं। हे एवढं फेक नाही वाटत आहे, पण चांगलं वाटतंय। आणि तेच नॉर्मल ब्लश वगैरे। आणि ही साडी आजीची आहे, जी मी काल आजीकडनं घेऊन आली आणि मला खूप जास्त आवडले। मला असं वाटतंय की मी तोंडच नको धुवू, मी अशी कुठेतरी कोणाच्या तरी लग्नाला किंवा हळदीला जाऊ, आता असं मन करतंय माझं। असं वाटतंय कोणतरी हळदी करा यार, मला बोलवा, मी अशी येईन। खूप मन करतंय, खूप जास्त मन करतंय असं हिंडायचं माझं। सो मम्मी पण गेली आहे बँड्राला, मी काय करू मला माहीत नाही, पण ठीक आहे,
तोपर्यंत मी थोडासा टाईमपास करते, व्हिडिओ एडिट करते, व्लॉग. मी हे लेन्स लावलेत एक्वा लेन्समधनं. मी मध्ये एक व्लॉग टाकला आहे, त्याच्यामध्ये आहे ते कोणते लेन्स आहेत ते. सो बाय. आणि मी एक अशी रील बनवली जी मी कधी बनवत नाही, पण ती माझ्या फीडवर आली अचानक. आणि एक पोरगी म्हणजे अशी नाचत होती. आणि मग मी विचार केला चल मी साडी घातली आहे, पण मी कशी बनवली. मग मी विचार केला सर जाऊ दे बनवून टाकते, काय होतं आहे, बघते बनवून, ॲटलिस्ट एकदा बघते बनवून. जर पोस्ट करण्यासारखी असेल तर पोस्ट करा. अजून पोस्ट केली नाही मी ती. मी विचार करते की ते पोस्ट करू की नको करू. मी व्लॉग परत ह्याच्यासाठी चालू केला की मला खूप सारे कमेंट्स येतात आहेत. आता मी चेंज केलं आहे आणि मला खूप सारे कमेंट येतात आहेत की तुला यूट्यूबचा म्हणजे तुझं यूट्यूबचा इन्कम काय. तसं मी डायरेक्टली तर तुम्हाला नाही सांगू शकत माझं यूट्यूब इन्कम, पण मी तुम्हाला एक अशी हिंट देऊ शकते की जसं की माझा पहिला पेमेंट जर तुम्हाला माहिती आहे किती होता, तर त्याच्यापेक्षा जास्त मला यूट्यूबनी भेटतं आहे, म्हणजे करते आहे मी आता. अँड ह्याच्यामध्ये फक्त यूट्यूबची इन्कम नाही, यूट्यूब इन्कम, कोलॅब, प्रमोशन सर्व इंक्लूड है. अच्छा खासा मंथली आ जाता है मेरे को, जितना मेरे को जॉब से मिल रहा था उससे ज़्यादा. म्हणजे हे कसं माहिती आहे, हे नसतं काय होतं त्याला, फिक्स नसतं, कधी फिक्स नसतं. आपण जसं व्लॉग्स टाकणार, जसं व्ह्यूज येणार तसे आपले पैसे येणार. आपल्याला जास्त पण येऊ शकतात आणि कमी पण येऊ शकतात, मध्ये पण येऊ शकतात. म्हणजे हर महिन्याला एक फिक्स अमाऊंट नाही येत मला. वेगळ्या अमाऊंट्स हर टाईम येतात. कधी एवढं येतं, कधी एवढं येतं, कधी एवढं येतं, कधी एवढं. माझी सायकल अशी चालू असते, कारण मी खूप आळशी आहे ना. मी जर असं हे केलं ना तर मी खूप करू शकते. पण ठीक आहे होईल, एक दिवस करेन एक दिवस. तर आता मी जेवली डाळ भात. मम्मी माझी काय बनवून गेली तुम्हाला दाखवते मी. डाळ आणि जेव्हा मम्मीने बनवलेलं ना हे डाळीचं पाणी असं पिली आहे ना मी, असं वरचं काढून डाळीचं पाणी पिले. भात आणि बेसन. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की काय, म्हणजे असं डाळ भात आणि हे त्याला बेसन, मराठीमध्ये काय म्हणतात, काहीतरी बोलतात. एवढं भारी लागलं मला. आणि पहिलं तर मी ती डाळीचं पाणी पिली ना गरम, माझा घसा एवढा दुखत होता, ते पूर्ण असं फ्रीज होत, म्हणजे काय बोलतो, रिलीज झालं. असं एकदम रिलॅक्स वाटलं मला. ते गरम पिली ना मी पाणी, एकदम मजा आली मला. आता माझी रिंग लाईट इथेच असते, नेहमी इथे पडलेलीच असते. आणि माझं मिशोचं पार्सल आलंय, 2 पार्सल आलेत आज. हे 2 कर्टन्स आले, जे मी विचार केला की मी मिसमॅच करेन. व्हाईट आणि ब्ल्यू चांगला कॉम्बिनेशन आहे. मध्ये व्हाईट ठेवेन आणि दोन्ही बाजूला ब्ल्यू चांगलं वाटेन असं मला वाटलं. आणि हे नाही, हे तर मी आहे की माका. आता हे तुम्हाला कसं दाखवू, मी कुठे लावून दाखवू. ठीक आहे, मी कुठेतरी लावून दाखवते तुम्हाला. ओके, हां, हे असं. आणि ह्याच्यासोबत थांबा, हे क्लिप्स, जे जर मी एक फोटो, मेरे बैग में क्या क्या है नहीं देखना दोस्तों. हा फोटो, अजून एक फोटो आहे माझ्याकडे. चला हे 2 फोटो लावते तोपर्यंत, ठीक आहे. आता मी डायरेक्ट हेच लावून टाकलं, इकडे रिंग लाईटच लावून टाकली. हे क्लिप हे मला कितीला भेटलं, 200च्या आतमध्ये. आय थिंक मला नक्की रिअल प्राईस नाही लक्षात येते. सो आता हा जर फोटो मला इथे लावायचा आहे तर हे असं लावलं. तो मम्मी सोबतचा फोटो आहे माझा, आणि ह्याच्यासोबत क्लिप्स पण भेटत आहेत. आणि हा माझा फोटो जो 62 झालाय. आणि अजून पण खूप सारे फोटो लावू शकते मी ह्याच्यावर, पण आता सध्या माझ्याकडे फोटो नाहीत. माझ्याकडे होते फोटो, तर ते कुठे टाकले मी, काय झाले काय माहिती. आणि ही छोटीशी लाईट आहे, खूप मस्त आहे.
फालतूगिरी आहे यार ह्याची. हे असं सर्व मी कधी नेक्स्ट टाइम नाही मागवणार आहे. डोकं किती खराब होतंय. अरे एक खोलते परत एक कसं होतंय. शी बाबा. सॉरी गाईस. नाही सॉरी. इथे नाही लावणार आहे, हे मी आतमध्ये लावणार आहे. तर मी हे आतमध्ये घेऊन जाते. सो मी आता माझ्या घरी कोण नाही, ठीक आहे, कोण नाही. तर मी काय करू मग मी काय करू, ठीक आहे, मी काय करू मग मी करणार आहे माझा थोडासा घर साफ आणि तुमच्या मनासारखं जे तुम्हाला खूप असं आहे की अदितीने घर साफ केलंच पाहिजे, तर चांगलं वाटेल ना. आता कोण आहे ना एक बोलायला माझ्यासोबत, असं व्हिडिओ कंटाळा आला मला. तर चढायला मला इथे लागेल आणि हे काढायचं कसं आता. ओ शिट. हा समजलं 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 समजलं. थोडा इधर रुक ना भाई. शी बाबा, हे एकटीचं काम नाही आहे माझं अजिबात नाही. अरे थांब, पहिले हे टाकू ना. असं बसा. आता कोण आलं, मी आता हे सोडून कसं जाऊ बाहेर. हे भगवान, 2 मिनिट थांबा. तुम लोग वोट करते हो. काय हे फालतू यार, फालतूगिरी. चांगलं वाटतं ना. नाही ठीक आहे. हे आणि आता ते या बाजूला ब्ल्यू परत, ठीक आहे, ते करून येते. करते, चालूच ठेवते. आता काय करू. इकडे ये रे बाबा, इकडे या. मला ना अजून एक माणूस असं पाहिजे जो माझं काम करेल. मी फक्त ऑर्डर देईन आणि फक्त ऑर्डर ओन. अरे उलटा लावलं रे देवा. अच्छा ठीक आहे. वाव, मी असं पण लावू शकले असते डायरेक्ट. इंसान अपने गलतियों से सीखता है. सीखूंगी मैं भी गलतियों से. गलतीच एवढी करेन की शिकायचा चान्सच नाही भेटेल. फक्त गलतीच गलती. नो सीखना, ओनली गलती. आणि माझी केस मला चांगलं वाटतं. अजून लावलं नाही पण तरी चांगलं वाटतं. मी खूप घाण केलं पण ठीक आहे. रिवाइंड करून करून बघू नका. मला सांगा कसं वाटतंय. कसं वाटतंय. टडान ढंटडान. थांबा, वेट. दिख रहा है तुमको. थांबा, मी ही लाईट बंद करते म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. कसं वाटतंय. कसं वाटतंय. हे छान वाटतंय ना. फक्त हा येलो कलर नाही चांगला वाटत आहे पण ठीक आहे. ओ थांबा, मी तिथून येऊन बघते म्हणजे असं वाला लुक. वाटतंय वाटतंय चांगलं वाटतंय.
बाजूला नाही येऊ शकत, एवढी दोनच बाजू राहू शकते, ठीक आहे. आणि माझा मिरर इथे आहे, माझं झाड इथे आहे, हे छान वाटतंय, ठीक आहे. पण ह्याचं कुठे काय संबंध समजत नाही या लाईट सोबतचा. वाव, अजून चांगलं वाटतंय. फक्त हे डिस्को चली अनारकली बंद करायला लागेल. हे छान वाटतंय. हा रे, आता फक्त एक बेड पाहिजे आणि एक कपाट पाहिजे बस. म्हणजे हा मिरर बाहेर जाईल आणि मी जरा हे नीट करू काय, थांबा. सो माझा हा कॉर्नर तर चांगला वाटतोय, ठीक आहे. पण हा कॉर्नर नाही चांगला वाटत आहे. तर मी काय करते म्हणजे मी कपडे काढते आणि मी असे टाकते. क्या खरं गाईज, आजच मजबूर. एक तर मला हँगरमध्ये कपडे घालता येत नाही. तुम्हाला माहिती आहे मला स्कूलमध्ये सर्व हँगर बोलायचे, अजून पण बोलत असते. टॉवेलची जागा नाही पण तरी मीच ठेवलाय तो टॉवेल तिकडे. सध्या इथे खाली ठेवते. चांगलं वाटतं ना आता. हे कोणी इकडे ठेवलं, ठीक आहे जाऊ दे. कॉर्नर, या कॉर्नरवर तर कायच नाही आहे. हा कॉर्नर हा छान वाटतं. म्हणजे असं मला कोणता व्हिडिओ वगैरे शूट करायचा आहे तर मला असं वाटतं हे चांगलं आहे. पण हा कलर कॉम्बिनेशन चांगलं वाटतं. मी अजून कन्फ्यूज आहे, तुम्ही लोक मला सांगा. अँड हा कॉर्नर मिरर, ती गादी इग्नोर करा जी मिररमधनं दिसते, ती लवकरच बासट होणार आहे. एकदा मी तो ॲमेझॉनवरनं नाही फ्लिपकार्टवरनं तो फोल्डिंगवाला सोफा मागवणार आहे 3,000 की 4,000चा सिंगल सीटर माझ्या एकटीसाठी. आणि हा मिरर आणि हा झाड, हे दोन्ही पण चांगले वाटत आहे. फक्त इथे जरा कपडे जरा नाही, खूप कपडे ठेवलेत मी माझे, पण ठीक आहे इग्नोर, ते मी तुम्हाला दाखवणार नाही. तुम्ही लोक बघून झाले असतील मी ते इथून तिथून करत होती ना त्या सर्व पसाऱ्यामध्ये. सो आता मला हा मेकअप धुवायचा जरा पण मन नाही करत आहे. पण मी लॅशेस नाही काढले. लॅशेस काढून पण आयब्रो बोलते, वा लॅशेस छान वाटतात ना. पण तो मला लुक नाही येतो ना जो याच्याने येतो का. आता हे मी ठेवते. आतमध्ये येऊन बघ. एवढा छोटा टॉप घातला बाई. आतमध्ये येऊन रूम केली ना आता आली तर. आतमध्ये येऊन रूम बघ, रूम. काय 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 चला पटकन काय साखर अगं घेतली नव्हती साखर, पण मी ते थोडी तरी असेल तर ती सकाळसाठी मला. हा, बॅकअप मध्ये साखर संपली होती. कसं वाटतंय. नाही फोटो छोटे ते लावायचे, हे पहिल्याचे आहेत. हा 2 होते माझ्याकडे. म्हणून आहेत ना तिथे कुठे तिकडे. ते नको आहेत ना, ते दुसरे नको आहेत तिचे दुसऱ्यांसोबतचे. एकटीच नाही तिच्या. नसेल काय माहिती. हे पडदे छान वाटतात ना. सेम काय ना डिझाइन सेम आहे. पण डान्स पण सगळं दिसेलच ना बाहेरून. ते या टायमाला एवढं थोडी दिसणार आहे, नॉर्मल. ओशनची कवर चेंज करा. हा अजून हे काय अजून भरा नंतर सगळं. नाही, हे तर एवढं बस झालंय. फक्त थोडस कलर मला ऍड करायचं आता. खूप ब्लॅक झालंय. ब्लू झाले फक्त. हा. जीन्स. तर थोडे अजून कलर ऍड करायचे त्या रेड वगैरे छान वाटत. आणि हे बाहेर काढून टाकायचंय बाबा लवकर. हे ना हा हे तर दुपारी पण काढू शकतो बाहेर तिकडे. कुठे काढणार आहेस. काढ नंतर. काय चाललंय कुठं काय चाललंय. जा हा चाय बनवा आणि मला पण दे चाय. पण मी आता डाळ भात खाल्ला, पण ठीक आहे. मला लय भूक लागलेली मला. सो इथपर्यंत ब्लॉग बघितला. पण इथून चालू करते. इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गाईज. बाय. आणि ह्याच्यामध्ये मी फक्त थोडेसेच लावले. एक माझा फोटो आहे, एक मम्मी आणि माझा फोटो. बाय.